सांगली शहरातील बनावट दारूच्या विक्रीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। सांगलीतील उत्पादन शुल्क कार्यालयासमोर रिकाम्या बाटल्या दाखवत आंदोलन करण्यात आलं। सांगली शहर आणि परिसरात बनावट दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करत अखिल भारतीय शिवउद्योग सहकार सेना महासंघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। बनावट दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या विक्रीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा अखिल भारतीय शिवउद्योग सहकार सेना महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रदीप बर्गे यांनी दिला। उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर बाटल्या फेक आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला। आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन। धर्मवीर संभाजी महाराज यांना सुद्धा अभिवादन। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदून आज जे युवा पिढीसाठी आम्ही जे आंदोलन छेडले त्याचं कारण म्हणजे युवा पिढी नशेच्या आहारी दारूच्या आहारी चालल्या। त्यातून गोवा मेड हुबळी मेड ही दारू आपल्या महाराष्ट्रात इथं सांगली जिल्ह्यात सांगलीत येते। यांचा अंकुश म्हणजे एक्साईज खातं आहे। त्या एक्साईज खात्यानं कोणत्याही प्रकारे लक्ष ठेवलेलं नाही। बनावट दारूमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीत सुद्धा महसुलात घट आलेली आहे। तरी आपल्या युवा पिढीला तसेच आपल्या सर्व नागरिकांच्या वतीनं तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्यांच्या लिव्हर बिघडालेल्या आहेत, त्यांच्या बऱ्याच आरोग्याच्या तक्रारी आलेल्या आहेत। त्यामुळे आमच्याजवळ आल्यामुळे आम्ही आज हे प्राथमिक आंदोलन मोकळ्या बाटल्या गळ्यात अडकून आम्ही आज त्यांना इशारा दिलेला आहे। यापुढे त्यांनी जर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि जर का बियर शॉपीमध्ये बसणे, बनावट दारू विक्री करणे तसेच बरेच प्रकार आहेत आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। थातूर मातूर कारवाई न सांगता आमच्या या आंदोलनाला इशारा समजून त्यांनी पुढील काळात येत्या 15 दिवसात संपूर्ण कारवाई झालेली दिसली पाहिजे। नाही दिसली तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करू आणि त्यांना जागेवर बसून देणार नाही एवढाच इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।